नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी व्ही जोशी आपलं जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की घर आणि फ्लॅट जर का आपण भाड्याने दिले असेल तर आपण रेंट ॲग्रीमेंट कशा पद्धतीनं नोंदणी करायचं आहे, त्यासाठी कुठले कुठले कागदपत्र आपल्याला लागणार आहे, फीस किती लागणार आहे आणि ऑनलाईन प्रक्रिया कशा पद्धतीने नोंदवायची आहे आणि ऑनलाईन अर्ज करत असताना कुठल्या कुठल्या चुका ज्या नेहमी लोकांकडून होतात त्या कशा पद्धतीने टाळायच्या आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण समजून घेऊया रेंट ॲग्रीमेंट म्हणजे काय. रेंट ॲग्रीमेंट म्हणजे घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील एक कायदेशीर करार, ज्यामध्ये मंथली भाडं, डिपॉझिट किती घेतलेलं आहे आणि काही टर्म्स अँड कंडिशन, काही नियम व अटी त्याच्यामध्ये लिहिलेले असतात आणि ह्या सर्वांचा एक कायदेशीर करार बनला जातो. आणि हा करार कशामुळे केला जातो? कारण की हा दोघांसाठीही संरक्षण देणारा करार आहे. त्यामुळे रेंट ॲग्रीमेंट नोंदणीकृत असणे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण हे दोघांनाही, भाडेकरू आणि घरमालक या दोघांनाही संरक्षण देते. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन रेंट ॲग्रीमेंट नोंदणी केल्याचे काय काय फायदे आहेत हे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम फायदा असा आहे की प्रत्येक वर्षाला आपण जी भाडेवाढ करत असतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला भाडेकरू आनाकानी करतो. जर आपल्या रेंट ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असेल तर भाडेकरूला बोलायला चान्स राहत नाही. दुसरी गोष्ट, जो डिपॉझिटची अमाऊंट घेतलेली आहे ते बऱ्याच वेळेला शेवटच्या महिन्यामध्ये लोक वळती करतात. तर इकडे जर का समजा तसा क्लॉज असेल तर त्या ठिकाणी भाडेकरू आपल्याला बोलू शकत नाही. आणि ऑनलाईन जर का आपलं रजिस्टर्ड असेल तर ते कोर्ट उद्या चालून जर भाडेकरू घरातून न निघण्यास जर तयार असेल तर त्या केसमध्ये आपल्याला कोर्टात सुद्धा जाता येईल आणि कोर्टात आपलं ॲग्रीमेंट हे स्टँड होईल, कारण आपलं ॲग्रीमेंट हे रजिस्टर्ड, नोंदणीकृत ॲग्रीमेंट आहे. त्यामुळे नोंदणीकृत ॲग्रीमेंट असणं फार गरजेचं आहे. तिसरं असं आहे मित्रांनो की पोलीस व्हेरिफिकेशन ज्यावेळेस झालं तर त्याच्यासाठी सुद्धा हे उपयोगात आणता येतं. त्यामुळे रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट करून घेणं हे अत्यंत फायदेशीर आहे दोघांच्याही दृष्टिकोनातून, एक तर भाडेकरू आणि दुसरं घरमालक. हे आपण आता फायदे बघून घेतले. आता आपण हे समजून घेऊया की ऑनलाईन कशा पद्धतीनं आणि कुठे आपल्याला रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट नोंदणीकृत करता येईल. आता आपण सर्वप्रथम IGR महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे मित्रांनो. आणि या वेबसाईटवर गेल्यावर तिकडे आपल्याला रेंट ॲग्रीमेंट, रजिस्ट्रेशन ऑफ रेंट ॲग्रीमेंट असं एक आयकॉन येईल. तिकडे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप अशी आहे की लॉग इन करायचं आहे. तिकडे लॉग इन आपला ID क्रिएट करायचा आहे. तो आपला लॉग इन ID कसा क्रिएट करायचा आहे? आपला आधार कार्डचा OTP थ्रू पण करता येतो आपल्याला, किंवा आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल ID हे तिकडे भरल्यानंतर आपला लॉग इन ID क्रिएट होतो. त्यानंतर आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे मित्रांनो. आपल्याला लॉग इनमध्ये गेल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप अशी करायची की डॉक्युमेंट्स जे आहे, डॉक्युमेंट्स भरा. या कॉलममध्ये काय काय भरायचं आहे? आपला घरमालकाचा आधार कार्ड, भाडेकरूचा आधार कार्ड आणि घरचा पत्ता, ज्या घर आपण भाड्याने देणार आहे तो घरचा पत्ता, त्याचं प्रूफ तिकडे हे करायचं आहे, भरायचं आहे, डिटेल्स भरायचे आहेत. आणि त्यानंतर 2 विटनेसची माहिती तिकडे भरायची आहे. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा असा आहे मित्रांनो की रेंटचे डिटेल्स आहे. रेंटच्या डिटेल्समध्ये काय काय येतं की आपला प्रत्येक महिन्याचा रेंट किती ठरला आहे, त्याच्यानंतर डिपॉझिटची अमाऊंट किती ठरली आहे, त्याच्यानंतर लॉक इन पिरियड किती आहे, साधारणतः 11 महिने हा लॉक इन पिरियड असतो. त्याच्यानंतर की मेंटेनन्स कोण देणार आहे ह्या, आणि त्याच्यानंतर लाईट बिल कोण भरणार आहे, या सर्व मुद्द्यांवर आपण रेंट डिटेल्समध्ये भरू शकतो. या व्यतिरिक्त जर का आपल्याला कुठला मुद्दा ॲड करायचा असेल तर तिथे ॲड पण करता येतो मित्रांनो. आता पुढची स्टेप्स अशी आहे की हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन बायोमेट्रिक करून घ्यावं लागतं. बायोमेट्रिक म्हणजे काय की भाडेकरू आणि घरमालक यांच्या आधारवर OTP जातो किंवा आधारच्या बायोमेट्रिक थ्रू आपल्याला ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट करता येते. आपल्याला घर बसल्या कुठेही रजिस्ट्रेशनला न जाता दोघांच्याही आधारवर जो OTP आलेला आहे तो OTP टाकून आपला आधारचं व्हेरिफिकेशन झाल्यावर बायोमेट्रिक प्रोसेस कंप्लीट होते. आणि आता आपल्याला फीस काय भरायची, फीस आणि काय लागणार. आता नोंदणीसाठी नोंदणी शुल्क हे 1000 ते 2000 इतकं आहे. आणि त्यानंतर जे आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे ती स्टॅम्प ड्युटी आपल्या डिपॉझिट्स आणि आपलं जे मंथली रेंट आहे इंटू 12 महिने किंवा जितका आपला पिरियड आहे हे सगळं कॅल्क्युलेट करून जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटवर आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरायची आहे. आणि स्टॅम्प ड्युटीसुद्धा आपण जी भरणार आहोत ती ऑनलाईन पद्धतीनं चलन भरायचं आहे आपल्याला आणि ते पण तिकडे अपलोड करायचं आहे.
आणि एवढे सगळे डॉक्युमेंट्स आपण डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट्स मागणार आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला व्यवस्थिशीर अपलोड करायचे आहेत. आणि डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर पैशाचा भरणा झाल्यानंतर आपल्याला 24 ते 48 तासामध्ये आपलं जे रेंट ॲग्रीमेंट आहे ते रजिस्टर्ड करून मिळणार आहे. आणि त्याची कॉपी आपल्याला IGR महाराष्ट्रापासून आपल्या लॉग इनमधून डाउनलोड करून घ्यायची आहे. इथे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं. आता आपण समजून घेऊया की डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत याच्यासाठी डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, जर दुसरे हे असतील घराचा जो पत्ता आहे त्याचं लाईट बिल, आणि त्याच्यानंतर विटनेसचे जे आहेत विटनेसचे पण 2 आधार, ही सर्व माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. आता नॉर्मली कुठल्या चुका आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना करतो हे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम चूक अशी करतो की आपण जे विटनेसची माहिती भरतो ती चुकीची भरतो, ती भरायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण जो मंथली रेंट ठरवलेला आहे आणि डिपॉझिटची अमाऊंट ठरलेली आहे याच्यामध्ये तफावत यायला नाही पाहिजे. ती दोन्ही पण अमाऊंट बरोबर ठरवली गेली पाहिजे. तर नॉर्मली आपण ऑनलाईनची जी प्रोसिजर आहे, ऑनलाईनमध्ये ऑलरेडी एक पूर्ण फॉर्मॅट तुम्हाला समोर दिसेल मित्रांनो. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला नवीन काही क्लॉज ॲड करायचा असेल तर तिकडे तुम्हाला ॲड करता येतो. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण रेंट ॲग्रीमेंट ऑनलाईन घर बसल्या आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. आता आपण शेवटची एक स्टेप आहे ती म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन. ज्यावेळेस आपलं रेंट ॲग्रीमेंट पूर्ण भरून झालं आहे आणि आपल्याला ते डाउनलोड पण झाले, त्यानंतर आपल्याला जवळच्या पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि तिथे एक फॉर्म भरून द्यायचा आहे जो की घरमालकाला आणि भाडेकरूला दोघांनाही संरक्षण देतो. आणि आपण नाशिक, मुंबई, पुणे ह्या मेट्रो सिटीजमध्ये जर राहत असाल तर पोलीस व्हेरिफिकेशन तिकडे ऑनलाईन पद्धतीनेच होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण रेंट ॲग्रीमेंट कशा पद्धतीने नोंदणीकृत करायचं आहे याबद्दल समजून घेतलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.